हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या बुधवार 24 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सखी आणि कान्हाने सरकारच्या नाकावर टिच्चून टेंडर मिळवलं. त्यामुळे सरकार खूप चिडली. घरी आल्यावर तिने चक्क परशू आणि मीनाक्षीवर हात उचलला. त्यानंतर त्यांना चापकाचे फटके देत होती सरकार. पण तेवढ्यात सखी तेथे पोहोचली. सखीने सरकारचा चाबूक हिसकावून घेतला आणि सरकारला असा हिसका दाखवला की सरकार चक्क सखीच्या पायावरच जाऊन पडली. आणि सखी म्हणाली, सरकार, शेवटी तू माझी मावशी आहे, त्यामुळे माझ्या पाया पडू नकोस, पण लवकरच तुला योग्य व्यक्तींच्या पायावर नाक घासून माफी मागायला मी लावणार. त्यामुळे सरकारला जबर धक्का बसलाय. सखीसमोर सरकार ही पूर्णपणे हतबल होताना दिसतीये. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच रात्र झालेली असते आणि सरकार तिच्या घरी असते. सरकारला खूप टेन्शन आलेलं असतं, राग आलेला असतो. आज टेंडरच्या ठिकाणी काय घडलं, त्या कबीरने माझा खरा चेहरा कसा सगळ्यांसमोर आणला आणि माझ्यावर लीगल ॲक्शन घ्यावी असं तो बोलत होता. हे सगळं आठवून सरकारचं डोकं दुखत असतं. त्याच वेळेस तेथे असलेल्या सरांनी कसा माझा अपमान केला, माझ्या टेंडरची फाईल कशी फेकून दिली, हे सगळं सरकारला आठवत असतं. आणि सरकारच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. आणि ते म्हणतात ना, चुकीच्या वेळेस चुकीच्या ठिकाणी जाणं, तेच परशुराम करतो. एक तर सरकार आधी चिडली आहे आणि परशुराम स्वतःहून तेथे येतो आणि तिला स्वतःहून विचारतो, सरकार, टेंडर कोणाला मिळालं? आणि हे ऐकून सरकारला आणखीनच राग येतो. सरकार कसलाही विचार न करता या परशुरामकडे धावत पळत जाते आणि या परशूच्या सनसनीत मुस्काटात मारते. एवढ्या जोरात मारते की परशुराम हा जमिनीवरच जाऊन पडतो. परशुरामला सुद्धा कळत नाही सरकारने मला का मारलंय. तेवढ्यात मीनाक्षी तेथे येते. मीनाक्षी ही कशीबशी परशुरामला उठवते. सरकार या दोघांच्या अंगावर धावून जाते आणि म्हणते, तुम्ही दोघे काही कामाचे नाही आहात. आधीसुद्धा फक्त बसून खायचा आणि आतासुद्धा फक्त बसून खाताय. कधी माझ्या कामाला येणार आहात की नाही? सरकारचा हा रुद्रावतार पाहून परशू आणि मीनाक्षी खूप घाबरतात. सरकार या दोघांवर आरडाओरडा करत असते, चिडत असते, त्यांना त्यांची लायकी दाखवून देत असते. हे दोघे बिचारे रडत असतात, खूप घाबरलेले असतात. आणि तेवढ्यात घरामध्ये मोठा गोंधळाचा आवाज येतो. थाळी वाजवण्याचा, आरडाओरडा करण्याचा, जय जयकार करण्याचा. सरकार, परशुराम, मीनाक्षी मागे येऊन पाहतात तर चक्क सखी सदन साईतली सगळी माणसं, गौतम, सखी आणि कान्हाला खांद्यावर उचलून तेथे घेऊन येतात आणि त्यांचा मोठा गोंधळ सुरू असतो. जिंकले रे जिंकले, सखी कान्हा जिंकले, जिंकले रे जिंकले. हे ऐकून सरकारला खूप राग येतो. सखी आणि कान्हाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. आता ही चाईतलीच माणसं ते जोरजोरात घोषणा देत असतात, आनंद साजरा करत असतात. सखी कान्हाला त्यांनी खांद्यावर उचलून घेतलेलं असतं. हा जो नजारा आहे ना, तो खरंच खूप भारी आहे. सरकारला हे सहन होत नाही आणि सरकार जोरात ओरडते, स्टॉप इट. आणि मग सगळेजण गप्प बसतात. सखी म्हणते, काय सरकार, नेहमी आरडाओरडा करत असतात. अहो, जल्लोषाच्या वेळेस, आनंदाच्या वेळेस आरडाओरडा करायचा असतो, अशी स्वतःची जिरल्यावर आरडाओरडा करायचा नसतो. सखी, सरकार या दोघी एकमेकींसमोर येतात. सरकार खूप चिडते. सखीच्या हातात मस्त देसी घीमध्ये बनवलेले मोतीचूरचे लाडू असतात. सखी म्हणते, हरून तुमचं तोंड कडू झालं असेल ना, हे शुद्ध तुपातले लाडू खा, म्हणजे तुमचं तोंड गोड होईल. असं म्हणून सखी जबरदस्तीने सरकारच्या तोंडात लाडू भरण्याचा प्रयत्न करते. पण सरकार रागारागाने तिच्या हातातला लाडू फेकून देते. खूप टेन्शन वाढलेलं असतं आणि सखी म्हणते, काय सरकार, तुमची मुलगी टेंडर जिंकली आहे ना, तुमचा जावई टेंडर जिंकलाय, त्या आनंदातला हा लाडू होता आणि तुम्ही तो असा फेकून दिला. हे ऐकून परशू, मीनाक्षीला खूप आनंद होतो. जान्हवी, चाळीतले माणसं सगळे जोरजोरात टाळ्या वाजू लागतात, थाळ्या वाजू लागतात. सरकार या सगळ्यांकडे रागारागाने पाहते, पण कुणीच सरकारला भीक घालत नाही. आधी सरकारने एक नजर जरी दाखवली तरी सगळ्यांची बोलती बंद व्हायची. सरकारच्या नजरेला नजर देण्याची कोणाची हिंमत नव्हती. पण आता कोणीच सरकारला भीक घालत नाही. त्यामुळे सरकार तनफन करत आपल्या रूममध्ये निघून जाते. सगळे खूप खुश होतात.
गौतम विचारतो, सखी तू तिला गोड लाडू खाऊ घातला तरी ती इतकं कडू कसं बोलली, कसं वागली? सगळेजण हसू लागतात. सखी ही सानप काकाला म्हणते, सानप काका घ्या लाडू. सानप काका म्हणतात, नाही नाही, आम्हाला तर पुरणपोळीचं जेवण हवं आहे. सखी म्हणते, हो हो करू ना, तो बेतसुद्धा नक्कीच करू आणि याच घरात करू. आधी लाडू खाऊन तर तोंड गोड करा. पण सानप काका म्हणतात, नाही नाही, मला तर पुरणपोळीच खायची आहे, आता लाडू नको, आम्ही येतो. असं म्हणून चाळीतली सगळी माणसं तेथून निघून जातात. परशुराम सखीजवळ येतो आणि सखीला विचारतो, सखी खरंच हे टेंडर तुम्हाला मिळालं का? कान्हा सांगतो, हो परशू काका, हे टेंडर किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनलाच मिळालंय. परशू आणि मीनाक्षीला खूप आनंद होतो आणि सखी ही परशूला म्हणते, काका आम्हाला माहिती आहे की आमच्या टेंडरच्या फाईल्स तूच चोरल्या आणि सरकारपर्यंत सगळी माहिती पसरवली. परशूला खूप वाईट वाटतं. परशू सखीसमोर हात जोडतो आणि चक्क स्वतःच्या गुडघ्यावर बसून सखीची माफी मागतो. सखी, कबीर, मला माफ करा, मी तुमचा विश्वासघात केला, गद्दारी केली. परशू ढसाढसा रडू लागतो. सखी आणि कान्हा त्याला उठवतात आणि म्हणतात, काय करताय तुम्ही काका हे? प्लीज अशी माफी मागू नका. गौतम विचारतो, पण कबीर तुम्हाला दोघांना कसं कळलं की परशू हा सरकारला जाऊन मिळालाय आणि तुमच्या टेंडरची फाईल चोरणार आहे? कान्हा सांगतो, हे आम्हाला कालच कळलं होतं आणि जर सखी मॅडम त्यांचा डबा घरी विसरून गेल्या नसत्या ना, तर कदाचित आज हे कॉन्ट्रॅक्टसुद्धा आम्हाला मिळालं नसतं, सरकारलाच मिळालं असतं. कान्हा झालेला सगळा प्रकार सांगतो. ज्या दिवशी सखी आणि कान्हा ऑफिसमध्ये होते आणि सखी कान्हाला म्हणते, आपण कॉन्ट्रॅक्टचं सगळं काम करूया, टेंडर रिपोर्ट बनवूया, पण त्याआधी मला खूप भूक लागली आहे, जेवण करायचं का? कान्हा म्हणतो, ठीक आहे, आधी जेवण करूया. आणि तेवढ्याच सखी म्हणते, अरे यार. कान्हा विचारतो, काय झालं? तर सखी त्याला सांगते, डबा मी घरीच विसरले, डबा आणलाच नाही. कान्हा म्हणतो, वय झालं ना की माणसाचं असंच होतं. सखी म्हणते, हे हॅलो, तू झाला असशील म्हातारा, मी अजून तरुणच आहे. कान्हा म्हणतो, बदाम खा मग, काही लक्षात राहत नाही. सखी म्हणते, आता फालतू टाइमपास करू नको ना, खूप भूक लागली आहे, जेवायचं काय करायचं? तर कान्हा म्हणतो, आता एकच मार्ग, चला घरी. आणि सखी कान्हा हे दोघेही घरी पोहोचतात. मीनाक्षी ही स्वयंपाक बनवत असते. या दोघांना पाहून तिला आश्चर्य वाटतं. ती विचारते, आज तुम्ही एवढ्या लवकर घरी कसं आलात? तर कान्हा सांगतो, घरी नाही आलोय, तुमच्या सखी मॅडम आहे ना, डबा विसरून गेल्या म्हणून जेवण करायला आलोय. सखी म्हणते, ए मी नाही डबा विसरले, तू सुद्धा विसरला ना? कान्हा म्हणतो, वा रे वा. सखी म्हणते, मग तू का नाही आठवण करून दिली, तू पण विसरलाय. या दोघांचं भांडण सुरू होतं. मीनाक्षी म्हणते, बस बस, दोघं जेवायला बसा, मी तुम्हाला गरमागरम वाढते. सखी म्हणते, नाही काकू, तू पण बस आणि परशू काकाला सुद्धा बोलव, आपण सगळे एकत्र जेवण करूया. मीनाक्षी सांगते, नाही, तुझे परशू काका घरी नाहीये. सखी विचारते, कुठे गेले आहेत? तर मीनाक्षी सांगते, काय माहीत, सरकार आणि तुझे परशू काका दोघेही घरात नाहीये. आणि हे ऐकून सखी आणि कान्हाला संशय येतो. कान्हा सगळ्यांना सांगतो की मला तेव्हाच संशय आला होता, कारण आजकाल सरकार तुम्हाला घराबाहेर कोठेही जाऊ देत नाही, मग तिने तुम्हाला घराबाहेर का नेलं असेल हा संशय मला आला. परशू हा खूप दुःखी होतो, त्याला वाईट वाटतं. कान्हा सांगतो, आणि मग माझं उरलेलं काम सोपं केलं मीनाक्षी काकूने. परशूला काही कळत नाही. कान्हा सांगतो की काल जेव्हा मीनाक्षी काकू ही देवासमोर हात जोडून रडत होती, आम्हाला या संकटातून वाचव, त्यांना बरं कर असं म्हणत होती, तेव्हा मीनाक्षीला ज्याने रुमाल दिला होता तो दुसरा तिसरा कुणी नाही तर कान्हाच होता. कान्हा मीनाक्षीला विचारतो, काय झालं काकू, तुम्ही एवढं का रडताय? मग मीनाक्षी त्याला झालेला सगळा प्रकार सांगते. तुझे काका खूप हतबल झाले आहेत, त्यांना एवढं हरलेलं आजपर्यंत मी कधीच पाहिलेलं नाहीये. कान्हा विचारतो, म्हणजे नेमकं काय झालंय? तर मीनाक्षी सांगते, काल रात्री ते खूप रडत होते, मी त्यांना विचारलं काय झालंय रडायला, तर ते काही स्पष्ट बोलले नाही, फक्त असं म्हणत होते की कधी कधी माणसाला सत्याच्या बाजूने चालायचं असतं, पण त्याचा नाईलाज होतो. मी कोणत्या बाजूने राहू, सत्याच्या की असत्याच्या तेच कळत नाहीये. मला माझ्या माणसांना नाही फसवायचंय, पण मला तेच करावं लागतंय. काय होईल मला काहीच कळत नव्हतं ते काय बोलत होते, पण कान्हाला समजतं. कान्हा म्हणतो, काकू तुम्ही काळजी करू नका, आता जे काही होईल ना ते सगळं चांगलंच होईल. आणि मग कान्हा हा आपल्या रूममध्ये येतो आणि सखीला झालेला सगळा प्रकार सांगतो की सकाळीसुद्धा परशू काका घरी नव्हता आणि मला मीनाक्षी काकूने सांगितलंय की परशू काका काल रात्री खूप दुःखी होता, मला चुकीच्या बाजूने जावं लागतंय म्हणून रडत होता. सखीला समजतं की हे सगळं सरकारमुळे झालंय.
सखी विचारते, म्हणजे तुला परशू काकावर संशय आहे का? कान्हा सांगतो, हो, सरकारने परशू काकाला धमकी दिली आहे आणि आपल्या बाजूने वळून घेतलंय आणि नक्कीच आपली टेंडर फाईल मिळवण्याचा ती प्रयत्न करणार आहे. सखी म्हणते, जर असं असेल ना तर थोड्याच वेळात परशू काका आपल्या रूममध्ये येईल आणि आपल्याला काहीतरी करावं लागेल. कान्हा म्हणतो, सरकारचा प्लॅन आपल्याला सरकारवरच उलटावा लागेल आणि त्यासाठीचा माझा प्लॅन तयार आहे. हे ऐकून सखी खूप खुश होते आणि मग तेव्हाच कान्हा आणि सखीने हे कॅमेरे लावण्याचा प्लॅन बनवलेला असतो. हे सगळं ऐकून परशू खूप दुःखी होतो. पुन्हा एकदा सखी आणि कान्हासमोर हात जोडतो आणि त्यांची माफी मागतो. खरंच मला माफ करा, मला तुमचा विश्वासघात करायचा नव्हता, पण माझा नाईलाज झाला होता. मी हे सगळं मीनाक्षीसाठी केलं. कान्हा म्हणतो, काका स्वतःला दोष देऊ नका. मला माहिती आहे ना तुम्हाला किती त्रास झाला असेल हे सगळं करताना, पण शेवटी तुमचाही नाईलाज झाला होता म्हणून तुम्ही हे सगळं केलं. सखी ही परशू आणि मीनाक्षीला म्हणते, आता झालं गेलं विसरून जा. सखी स्वतःच्या हाताने परशूला लाडू भरवते. परशू खूप खुश होतो, सखीला आशीर्वाद देतो. मग सखी मीनाक्षीजवळ येते आणि मीनाक्षीला सुद्धा लाडू भरवते आणि मीनाक्षीला समजवण्याचा प्रयत्न करते. मीनाक्षी काकू, आता तरी तुम्ही सरकारची भीती सोडून द्या, सरकारला एवढं घाबरू नका. मीनाक्षी रडू लागते आणि म्हणते, नाही सखी, आम्ही सरकारविरुद्ध उभं नाही राहू शकत, कारण सरकारने माझ्या पोटचा गोळा हिसकावून घेतलाय आणि आता मी माझ्या नवऱ्याला नाही गमावू शकत. असं म्हणून मीनाक्षी ढसाढसा रडू लागते. सखीला वाईट वाटतं आणि परशू मीनाक्षीला घेऊन निघून जातो. सगळ्यांनाच वाईट वाटतं. मग गौतम सखी आणि कान्हाचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. सखी गौतम काकाला लाडू खाऊ घालते. गौतम काका तेथून निघून जातो. कान्हा सखीसमोर उभा राहतो आणि सखीला स्वतःच्या हाताने लाडू भरवतो. सखी खूप खुश होते. कान्हा म्हणतो, जेव्हा तुम्ही तेथे कॉन्ट्रॅक्टसाठी टेंडरसाठी बोलत होता ना तेव्हा माझं लक्ष माझ्या बायकोकडून हटतच नव्हतं. सखी कान्हाला डोळे दाखवते, माझी बायको? कान्हा म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, पार्टनर पार्टनर म्हणतो मी. सखी म्हणते, हो. कान्हा म्हणतो, जाऊ द्या बाबा, आता मला काय कुणी भरवणार आहे का? माझा लाडू मलाच खावा लागणार आहे. सखी ही कान्हाला म्हणते, घालते खाऊ, जास्त नवटंकी करू नको. आणि सखी ही कान्हाला लाडू खाऊ घालते. कान्हा खूप सुंदर असा इशारा करतो. सखी डोळे दाखवते. कान्हा म्हणतो, लाडू लाडू खूप सुंदर आहे. सखी त्याला पुन्हा लाडू भरवणार. कान्हा आ करतो, पण सखी स्वतःच लाडू खाते. कान्हा हसू लागतो. सखी त्याला विचारते, तुला खायचं आहे का? कान्हा हो म्हणतो. सखी त्याला भरवणार तर कान्हा लगेच तोंड फिरवतो. सखी त्याच्यावर खूप चिडते आणि हे दोघे एकमेकांकडे पाहतच राहतात, प्रेमाने पाहत राहतात. आज त्यांनी सरकारवर खूप मोठा विजय मिळवलाय, त्यामुळे या दोघांनाही आनंद झालेला असतो. दोघांनाही आकाश ठेंगणं झालेलं असतं. आणि मग दुसरा दिवस उजाडतो आणि सखी सदन चाळीमध्ये सगळ्यांची बैठक भरलेली असते. दाभडे मावशी, जान्हवी, सानप काका, किरण आणि बाकीतल्या चाळीतल्या बायका आणि माणसंसुद्धा असतात. आणि काल सरकारची कशी जिरली, सखी आणि कान्हाने कसं टेंडर मिळवलं याबद्दलच सगळ्यांच्या गप्पा सुरू असतात. चाळीतला एक मुलगा म्हणतो, मी तर ऐकलं सखी आणि कान्हाने तिथे खूप मोठा राडा घातला. तर किरण सांगतो, राडा वगैरे नाही घातला, हो, पण सरकारची जिरली. तेव्हा सानप काका म्हणतात, पण मला त्या सरकारचं थोबाड पाहायचं होतं. जेव्हा ती टेंडर हरली असेल तेव्हा तिचं तोंड कसं झालं असेल ते पाहायला मजा आली असती. सगळेजण खूप खुश होतात, हसू लागतात की त्या सरकारची चांगली जिरली आहे. सानप काका म्हणतात, त्या सरकारची जिरली, पण मला सखी आणि कान्हाचं काय आवडलेलं नाही आहे. एवढं मोठं टेंडर जिंकलं, मग आपल्याला पार्टी द्यायला पाहिजे की नाही? झणझणीत मटणाची पार्टी, पण देऊ देऊ म्हणतात आणि काही देतच नाही. आणि तेवढ्यात सखी आणि कान्हा तेथे येतात. त्यांना घाबरून सानप काका पेपर मागे तोंड लपवतात. सखी आणि कान्हा दाभडे मावशींचा आशीर्वाद घेतात. दाभडे मावशी त्यांचं अभिनंदन करतात की तुम्ही छान कॉन्ट्रॅक्ट जिंकलंय. पण या दोघांनी सानप काकाचं बोलणं ऐकलेलं असतं. कान्हा हा किरणला विचारतो, काय रे किरण, येथे आमच्या विरोधात कुणी काही बोलत होतं का? सानप काका पेपर मागे तोंड लपवतात. कान्हा म्हणतो, ओ सानप काका, सगळं ऐकलंय आम्ही, तोंड लपवायची गरज नाहीये. सानप काका हसू लागतात. आणि मग हा एक मुलगा म्हणतो, आम्हाला तर पार्टी हवी आहे, मस्त पुरणपोळ्यांची पार्टी. तर बायका म्हणतात, नाही नाही, आम्हाला सुरमईची पार्टी हवी आहे. हा मुलगा म्हणतो, कशाला, आमरस करूया ना, आमरसपुरी. तर सानप काका म्हणतात, नको नको, ते गोड नको, मस्त झणझणीत पांढरा तांबडा करूया ना. सगळेजण
आपापल्या गोष्टीबद्दल बोलत असतात. हा मुलगा म्हणतो, नको नको, मला तर आमरस पुरीच खायची आहे. आता सीझनचा शेवटचा आंबा आहे, आमरस पुरी खाऊन टाकूया पाऊस यायच्या आधी. आणि तेवढ्यात सखीला आठवतं की या सीझनचा पहिला आमरस जेव्हा ती कान्हाबरोबर मिळून अक्षय तृतीयेच्या दिवशी बनवत होती, त्याच दिवशी सरकारने कान्हाचं सत्य समोर आणलं होतं की हा कान्हा महाडिक नाही तर कबीर किर्लोस्कर आहे. सखीला हे आठवतं. सखीसाठी या दुःखद आठवणी असतात आणि सखी म्हणते, नको नको, आमरस नको, आमरस नको. दाभडे मावशी विचारते, काय झालं सखी? बाकीच्या सगळ्यांना तू नाही नाही म्हटली, मग आमरसाला का नाही म्हणतीये? तर सखी म्हणते, नाही मावशी, तसं नाही, पण कुणी मटण म्हणतंय, कुणी सुरमई म्हणतंय, कुणी आमरस म्हणतंय, त्यामुळे काही कळत नाही आहे ना, म्हणून मी म्हटलं की अजून ऑप्शन नको. तर किरण म्हणतो, आपण एक काम करूया ना, आपला देश लोकशाही देश आहे, मग आपण लोकशाही पद्धतीने जाऊया. ज्याला जे हवं असेल तो हात वर करेल, ज्याला जास्त मतं मिळतील आपण ते करायचं. मग किरण विचारतो, कोणाला कोणाला मटण हवंय? 3 माणसं हात वर करतात. किरण विचारतो, कोणाला सुरमई हवी आहे? 3 बायका हात वर करतात. किरण विचारतो, कोणाला आमरसपुरी हवी आहे? पुन्हा एकदा दाभडे मावशी, जान्हवी असे 3 जण हात वर करतात. किरण म्हणतो, वा रे आपली लोकशाही, येथे पण त्रिशंकूच का? कान्हा म्हणतो, ठीक आहे, आपण आणखीन एक काम करूया, चिठ्ठ्या टाकूया. जान्हवी ही लगेच चिठ्ठ्या घेऊन येते आणि सखी घाबरत घाबरत त्यातील एक चिठ्ठी उचलते आणि मनात म्हणत असते, आमरसपुरी नको, आमरसपुरी नको. ती ही चिठ्ठी उघडून पाहते तर यात आमरसपुरीचाच बेत असतो. हे वाचून सखीला जबर धक्काच बसतो. सखी खूप चिडते आणि या चिठ्ठीचा बोळा करून रडत रडत तेथून निघून जाते. कोणाला काही कळतच नाही सखीने असं का केलं. सानप काका म्हणतात, याला काय अर्थ आहे? येथे मी रडायला पाहिजे ना, मला त्रास झाला, मटण नाही होणार, आमरसपुरी खायची, आणि हीच रागारागाने निघून गेली. कान्हा म्हणतो, थांबा सगळे, मी येतो पाहून. असं म्हणून कान्हासुद्धा तेथून जातो. सखी दाभडे मावशीच्या घरात येते. कान्हा तिच्या मागे मागे येतो आणि विचारतो, काय झालं सखी मॅडम, तुम्ही अशा का निघून आल्या? तर सखी त्याला सांगते, काही आठवणी या खूप कटू असतात. तुला आठवत आहे ना, या सीझनचा पहिला आमरस आपण दोघांनी एकत्र मिळून बनवला होता आणि त्या दिवशी काय घडलं होतं, त्यामुळे तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस होता. म्हणून मी ठरवलंय, यानंतर मी कधी आंबाही खाणार नाही आणि कधी आमरससुद्धा खाणार नाही. आणि आज मला तेच करावं लागतंय, मला आमरस नाही बनवायचा आहे. कान्हा म्हणतो, सखी मॅडम, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. तो दिवस ना माझ्या हातात होता ना तुमच्या हातात होता. झालं गेलं विसरून जा, पुढे चला. आज शेवटचा आंबा या सीझनचा, आमरस बनवूया, सगळ्यांनाही पार्टी मिळेल आणि तुमच्या मनातलंही थोडंफार कमी होईल. तुम्ही आंब्यालाही माफ करा आणि मलाही माफ करा. पण सखी चिडून म्हणते, नाही, मी तुम्हाला दोघांना कधीच माफ करू शकत नाही. कान्हा म्हणतो, प्लीज असं काय करताय? सखी म्हणते, ठीक आहे, मी माझ्या माणसांसाठी आमरस बनवेल, पण मी स्वतः नाही खाणार. कान्हा म्हणतो, ठीक आहे. आणि असं म्हणून सखी तेथून निघून जाते. तेवढ्यात किरण आंब्याची पेटी घेऊन येतो. कान्हा विचारतो, अरे एवढ्या लवकर आंब्याची पेटी पण आणली का? तर किरण सांगतो, आपलं सगळं प्लॅनिंग आधीच ठरलेलं असतं, कान्हाला काही कळतच नाही. आणि मग ते सगळे आमरस बनवण्याची तयारी करतात. इकडे सखी आणि कान्हा बाहेर येतात आणि सखी कान्हा सगळ्यांना सांगतात, आमरस खाण्याची तयारी करा, आज सखी मॅडम स्वतःच्या हाताने आमरस बनवणार आहे. त्यामुळे सानप काका खूप खुश होतात. सखी ही अजूनही टेन्शनमध्ये असते. सगळेजण हे आमरस खायचा म्हणून खुश असतात. कान्हा सानप काकांना सांगतो, मी, जान्हवी, किरण आणि सखी मॅडम आमरस बनवण्याची तयारी करतो आणि तुम्ही तुमच्या घरी पुऱ्या बनवण्याची तयारी करा. मग आपण इथे अंगणात मस्त बेत करूया, सगळे आमरसपुरी खाऊया. सगळ्यांना ही आयडिया खूप आवडते. मग साईडली सगळी माणसं सानप काकाच्या घरी जातात. सखी आणि कान्हाच तेथे असतात. सखी कान्हाला जाब विचारते, कान्हा, एवढ्या लवकर आमरसाची पेटी कशी आली? आंब्याची पेटी कशी आली? याचा अर्थ तू हे सगळं जाणून बुजून केलंय ना, हे तुझंच प्लॅनिंग होतं. कान्हा काही उत्तर देणार एवढ्यात जान्हवी आणि किरण तेथे येतात. आता यांच्यासमोर भांडायचं नाही, त्यामुळे सखी म्हणते, नाही काही नाही काही नाही, आम्ही तर असंच बोलत होतो. जान्हवी म्हणते, सखे, मला एक गोष्ट कळत नाहीये, तू एवढ्या लवकर असं अचानक कबीरला माफ कसं केलं? तर सखी घाबरून म्हणते, ते म्हणतात ना, जास्त ताणलं की तुटतं, हाच विचार करून मी त्याला माफ केलं. कबीर हा सखीला टोमणा मारतो, फक्त बोलण्यापुरतंच, स्वतःला कळत नाही की ताणलं की तुटतं. सखी कान्हाला डोळे दाखवते. जान्हवी म्हणते, चला मग, तिकडे पुऱ्यांची तयारी होतीये, आपण इकडे आमरसाची तयारी करूया.
आणि हे सगळेजण दाभाडे मावशीच्या घरी येतात. किरण आणि जान्हवी काहीतरी आणण्यासाठी बाहेर निघून जातात आणि मग सखी आणि कान्हा हे दोघे मिळून आमरस बनवण्याची तयारी सुरू करतात. दोघेही खाली बसतात. सखी ही कान्हावर चिडलेलीच असते. एकतर तिला आमरस बनवायचा नसतो, त्यामुळे ती कान्हाला डोळे दाखवते. पण कान्हा मात्र तिच्यावर मन भरभरून प्रेम करत असतो. आणि मग बॅकग्राऊंडमध्ये किती सांगायचंय मला हे अतिशय सुंदर गाणं सुरू होतं. सखी आणि कान्हा एकमेकांकडे पाहत असतात. कान्हा हा सखीला पुन्हा पुन्हा इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो, फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करतो, पण सखी मात्र त्याला डोळेच दाखवत असते. कान्हा त्याचा आमरस काढत असतो, सखी तिचा आमरस काढत असते. सखी कान्हाला डोळे दाखवते, पण कान्हाच्या डोळ्यात सखीसाठी फक्त प्रेम असतं. प्रेमाची प्युअर एकदम निर्मळ भावना असते. आणि तेवढ्यात सखीच्या नाकाला थोडासा आमरस लागतो. सखी कान्हाला रुमाल मागते, पण कान्हाकडे रुमाल नसतो किंवा त्याच्या हाताला आमरस लागलाय, त्यामुळे तो काढून देऊ शकत नाही. कान्हा तिला इशारा करतो, शर्ट आहे ना, माझ्या हातावर नाक पुसा. तसं तो हावभावसुद्धा करतो. सखीचा नाईलाज होतो, त्यामुळे सखी कान्हाच्या शर्टला आपलं नाक घासते. म्हणजे पायावर नाही तर त्याच्या हातावर नाक घासते. आणि मग हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ असतात. सखी आणि कान्हा पुन्हा एकमेकांकडे पाहतात. आता कोठे सखी थोडी शांत झालेली असते. कान्हाकडे प्रेमाने पाहते, एक्सप्रेशन देते. कान्हासुद्धा खूप खुश होतो आणि या दोघांचं आमरस बनवण्याचं काम सुरूच असतं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. चाळीतले सगळे लोक खूप खुश आहेत आणि आता कान्हा आणि सखी त्यांना पार्टी देणार आहे आणि ही पार्टी खूप जंगी असेल. या पार्टीत मजा येईल यात शंका नाही. लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच भारी होता, कारण सरकारची लई जिरली आहे. परंतु मीनाक्षी आणि परशुरामचे हालच होत आहे. त्यांचे हाल कधी थांबणार देवास माहीत. आणि त्यांचे जे हाल होत आहे, त्यांचा जो छळ होतोय, त्यासाठी कदाचित ते स्वतःसुद्धा जबाबदार आहेत. सरकार करून काय करेल? त्या दोघांना घरातून बाहेर हाकलून देईल. पण कान्हा आणि सखी त्यांची व्यवस्था करू शकतात. उगच रोज एवढा मार सहन करणं, एवढा छळ सहन करणं याची काही गरज नाही आहे. पण ते छळ सहन करताय आणि सरकार छळ करायचं काही थांबत नाही आहे. समोरचा घाबरल्यावर त्याला कसं आणखीन त्रास द्यायचा असाच विचार सरकार करते. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर सरकार तर आधीच खूप चिडलेली आहे. कान्हा आणि सखीवर काही जोर चालत नाही, त्यामुळे सरकार चक्क मीनाक्षी आणि परशुराम समोर चाबूक घेणार आणि या दोघांना म्हणेल, तुमचं माज आहे ना वाढत चाललाय, तुम्हाला तुमची लायकी दाखवून देते मी आज, तुमची चामडीच लोळवते. असं म्हणून सरकार चक्क मीनाक्षी आणि परशुरामला चापकाचे फटके द्यायला सुरुवात करणार. हे दोघे बिचारे रडत असतील, आरडाओरडा करत असतील, पण सरकार त्यांना आणखीन जोरजोरात मारत असेल. पण तेवढ्यात सखी तेथे येईल आणि सरकारचा हा चाबूक पकडणार. सरकारला कळणारच नाही माझा चाबूक कुणी पकडलाय. सरकार मागे वळून पाहिल तर चक्क सखीने तिचा चाबूक पकडलेला असणार. सरकार तिला डोळे दाखवणार, पण सखी हा चाबूक असा जोरात ओढेल, त्यामुळे सरकार ही सखीच्या पायातच जाऊन पडणार. त्यामुळे सरकारला जबर धक्का बसेल. सरकार सखीकडे रागाने पाहणार आणि मग सखी म्हणेल, सरकार आला का शेवटी माझ्या पायाशी? पण कसं आहे ना, मी तुम्हाला माझ्या पाया पडू देऊ शकत नाही, कारण शेवटी मावशीचं नातं लागतं ना, आणि मावशी ही आईसारखी असते. मावशीकडून पाया पडून घेणं ही आपली संस्कृती नाही आहे. पण तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, तो दिवस लवकरच येईल ज्या दिवशी मी तुम्हाला योग्य व्यक्तीच्या पाया योग्य वेळेस पडायला लावणार. हे ऐकून सरकारला खूप राग येईल. सरकारच्या डोळ्यामध्ये रक्त उतरलेलं असेल. ती सखीकडे रागाने पाहत असेल. आता या सखीला सोडायचं नाही, हिचं बिल खूप वाढत चाललंय, हिची लाईटच कापायची असा विचार सरकार करणार. पण सखीमध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स आलाय. सखी सरकारला ठणकावून सांगणार, सरकार हे डोळे दाखवणं, रागाने पाहणं, त्यामुळे आम्ही घाबरू, ते दिवस गेले. आता तुमचे दिवस भरले आहेत, तुमची वेळ संपली आहे, एवढं लक्षात ठेवा. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. आवडला का तुम्हाला? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन एपिसोड, नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजेच लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.